चला तुम्हाला आता फुलं दाखवते बघा, किती लपून लपून सगळं करावं लागतं. तर प्रत्येक वेळेला पैशाचा विचार नाही करायचा. आपलं जे मानसिक त्यावेळी तुम्हाला दाखवलं होतं. आणि नवीन हे का नवीन कोंब फुटलंय, नवीन एवढी पण झाली आणि आम्हाला माहितीच नाही. चप्पल कुठं आहे? आतमध्ये आहे का चप्पल माझी? हॉलमध्ये पाय माहीत थंडावे, घरातली चप्पल हॉलमध्ये अशी ठेवते काय करायला. कधी काम झालं का इथे आणून ठेवून द्यायचे टाइम कर तेव्हा आपण. ते बघा निघाले वाघ्या शेरू फिरायला. दिसत नाही कुठे ते, झाडीच्या आड गेले वाटत सगळे दोघांना. कोण? वाघ्या शेरू. तर वाघ्या शेरू फिरायला गेले होते. सकाळचा राऊंड येतात आता. पाऊस थांबला म्हणून बरं झालं. आता पाऊस असेल तर जरा अडचण होते बाहेर पडताना. कोणाला भुंका होत आहेत रे? दादागिरी अजून कमी नाही दोघांची. आता पुढे जायचंय अजून. हा हा हा, जा फिरून या जा. कंटाळतात ना आता, बाहेर जायला बघतात, पण एवढ्यात काय सोडायचं नाही. वाघू कुठे गेला? वाघू, वाघे आला आता तो बघा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज मी जाम खुश आहे. सकाळी सकाळी चाफ्याचं झाड बघितलं आणि त्या फुलाला सोनचाफा असं नाव का पडलं याचं उत्तर मला मिळालं. पूर्ण झाड आहे ना त्याचं पिवळं पिवळं दिसतं आणि इतकं सुंदर वाटते ना बघायला. तुम्हाला पण मी दाखवते, तुम्हाला मी नेहमीच दाखवते, म्हणजे रिपीट होतं, पण माझी ना इच्छा की तुम्हाला पण हे दाखवावं. आणि बघायला इतकं छान वाटतं ना, असं भरगच्च भरलेलं बघा तुम्ही. आणि अजून एक गोष्ट, दुसरी गोष्ट म्हणजे खुश असण्याचं कारण तुम्हाला मी सांगते. वाघ्या शेरू यांचं मेडिसिन बंद झालेलं आहे. काल डॉक्टरांशी बोलणं झालं आणि त्यांना कसे फोटो वगैरे आम्ही पाठवले होते. आता गावच्या ठिकाणी कसं सगळं लांब लांब असतं, पटकन असं सहज होत नाही, पण फोनच्या माध्यमातून सगळं सोपं होऊन गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी फोटो वगैरे बघितले आणि सांगितले एकदम ओके आहेत दोघंजणं. मेडिसिन वगैरे आता काही द्यायची गरज नाही आहे, फक्त पावडर अप्लाय करायला सांगितलेली आहे. आणि आता एक साधारण मला असं वाटतं की एक 4-5 दिवसामध्ये ते एकदम व्यवस्थित होऊन जातील. म्हणजे तब्येत त्यांची ठीकच आहे, पण ती जखम वगैरे जी असते ना ती सुकून जाईल आणि मग थोडीशी चिंता आपली कमी. कपडे घालायला मागत नाही हो, त्यांना ते सवय नाही ना कपड्यांची. पण तरी पहिला दिवस त्यांनी थोडंसं जरा त्रास दिला आणि त्याच्यानंतर त्यांना सवय झाली ना हळूहळू. आता काही हे नाही, पण घालेपर्यंत त्यांना अजिबात धीर नसतो. नुसतं त्यांच्या मस्ती, दोघांचं पण सगळं सेम चालू असतं, मस्ती हे ते सगळं चाललेलं असतं. त्याच्यामुळे गोड बोलून बोलून सगळं त्यांचं की नाही करावं लागतं. आणि आत्ता कसं बाहेर जायला बघतात, म्हणजे कधी फिरायला मिळतं आहे, बाहेर जायला मिळतं, असं सगळं त्यांचं चाललेलं असतं. तोंड पाडून बसतात. पण एवढ्यात काय सोडणार नाही, अजून एक साधारण 8 दिवस तरी जाऊ दे, त्यानंतर बघू मग असं पूर्णपणे एकदम व्यवस्थित सगळं झाल्यानंतर. तर आता मी थोडीशी रिलॅक्स आहे. मला काल थोडंसं जरा टेन्शन होतं. टेन्शन म्हणजे कसं डोक्यामध्ये विचार असतात ना की काय डॉक्टर बोलत आहेत काय, असं सगळं डोक्यात माझ्या चालू होतं. आणि त्यांना ते फोटो वगैरे पाठवेपर्यंत वया जीवात नुसती धाकधूक चाललेली. डॉक्टरने लगेच मेसेज केला की नाही एकदम मस्त हे आहे, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित आहे. तेव्हा मग जरा
निर्धास्त झाले मी. म्हणजे असं माहिती होतं की आहे, आपल्याला कसं त्यांच्या वागण्यावरनं वगैरे खाण्यापिण्यावरनं कळतं, पण तरी पण डॉक्टरांनी सांगितलं की आपण कसं एकदम बिनगोरून जातो ना, तसला प्रकार होता. तर आता मी एकदम मस्त अशी टेन्शन फ्री आहे. आता मी घरातलं घेते करून पटापट, झालं आता इकडचं बाकी आहे आणि हॉल तर काय कुणाल क्लीन करेल आणि तिकडचं त्या रूमचं बाकी आहे क्लिनिंग, काय होऊन जाईल एक 10 मिनटामध्ये आणि मग आपलं नेहमीचं काम बागेत जायचं आहे. लांबून बघा कसं सगळं पिवळं पिवळं दिसतं ना, म्हणून त्याला सोनचाफा नाव पडलं आहे. खालच्या फांदीपासून ते वरती सगळं असं भर गच्च, ते वरती बघा कसं तुम्हाला तसं दिसतंय की कमी, पण ती जेव्हा फुलं मी आता काढीन ना, इतकी फुलं निघणार आहेत ना, बापरे. असं म्हणजे एवढं प्रसन्न वाटतं ना बघून, आणि अशी फुलं वगैरे देवाला आपण अर्पण करतो ना, मन असं अगदी भरून येतं की चला आपण केलेली मेहनत फळाला आली आणि आता देवाला फुलं वगैरे मिळत आहेत, असं सगळं वाटतं मनामध्ये. हे बघा आले चंगू मंगू, आले आमचे चंगू मंगू. चला आता चड्डी घाला, चड्डी बड्डी. मला उलट्या घरात करू नको बस. खाऊ दे, गवत खाल्लं चांगलं असतं उलट. अरे पण ती उलटी करेल तर घरात ॲसिडिटी वगैरे होत नाही गवत खाल्ल्याने. चला आता चड्डी बड्डी घाला, चड्डी बड्डी. ए चड्डी बड्डी, बघ बघ बघ, दन नुसत्या उड्या मारायच्या मागे शेरू. चला आता कपडे घालायचं काम चाललेलं आहे. आणि ती पावडर बघा, समोर तुम्हाला छोटासा डबा दिसतोय, त्यात ती पावडर आहे, ती डॉक्टरने दिलेली, ती फक्त अप्लाय करायचे. त्यांची एवढी नाटकं असतात औषधाला बघून, लपून लपून सगळं करावं लागतं. गोड गोड बोलून कुणाला तर घालतोय पावडर वापरतोय, म्हणजे डोळ्यानं दिसलं ना की काय करूनच देत नाही दोघं जण. हां, नाही पण नाटकं किती ना, जरा दिसलं का त्यांचं सुरू झालं, मग गपचूप सगळं करावं लागतं. एकाने घातले दादाची चड्डी, एकाने घातले बाबाची चड्डी, चड्डी बड्डी. झालं. कोणाला दोरी बांधतात ना, पाय बांधून ठेवावं लागतात खाली, नाही तर ते चड्डीचं ते गॅप मोठा आहे ना, त्यातनं मग तोंड खूप आतमध्ये घुसवतात आणि चाटायला बघतात. मग आता चाटलं तर उलट जखम लवकर बरी, पण नको तरी पण उगा तर रिक्स नको ना. एवढं काय टेन्शन नाही घ्यायचं. त्याचे टाके होते ना तोपर्यंत ठीक होता, टाके बिके सगळे निघाले, आता गळून गेले. गळून पडले टाके. चला तुम्हाला आता फुलं दाखवते बघा, किती फुलं निघालेली आहेत सोनचाफ्याची. आणि ही जी सगळी फुलं आहेत ना, ती माझ्या देवासाठी, देवाची पूजा करायला रोज. आता सोनचाफा, परत हा तगर आहे आपल्या बागेतला, थोडंसंच काढला मी, जास्वंदीसुद्धा आहे, भरपूर फुलं आहेत आपल्या बागेमध्ये. सध्या सोनचाफा आहे ना, त्याचा बहर खूप आहे. ते बघा फुलपाखरू त्या घरामध्ये होतं, मगाशी बघितलं मी, तिथे गेले होते तेव्हा. ते कुणाला जेव्हा त्याला बाहेर सोडत आहेत, त्याला काय लागलं आहे काय? हां, ते पावसाला तर हे करून ते निघतात ना घरामध्ये, जाईल तो छोटासा जीव, पण त्या जीवाला पण सांभाळायचं. हां, तर मला की नाही भरपूर वेळा अशा कमेंट्स येतात की ताई इतकी फुलं फुलतात चाफ्याची, तर मार्केटमध्ये जाऊन विका. पण ती गोष्ट माझ्या मनाला की नाही अजिबात पटत नाही. म्हणजे मला असं वाटतं की जी काही बागेमध्ये बघा आपली फुलझाडं आहेत ना, ती सगळी फुलं माझ्या देवासाठी आहेत. मी माझ्या केसात पण माळत नाही, वेळत नसतो. आवडतं, असं नाही की आवड नाही आहे माळायला वगैरे, असं काही नसतं, पण कामाच्या ह्याच्यामध्ये सगळं राहून जातं. पण देवाला आपण बघा पूजा करताना अर्पण करतो ना फुलं, ते समाधान मात्र मिळतं मला. आणि मग असं मन माझं असं खुश होऊन जातं देवपूजा बघितली का. त्याच्यामुळे सकाळी उठली का पहिला माझं हे काम असतं, फुलं वगैरे काढून घ्यायचं, माझ्या आवडीचं काम आहे. आणि जवळजवळ 10 ते 15 मिनटं जातात फुलं वगैरे सगळं जमा करायला. पण मला काय खूप आवडतं. तर भरपूर वेळा अशा कमेंट्स येतात, त्याच्यामुळे म्हटलं सांगावं. तर प्रत्येक वेळेला पैशाचा विचार नाही करायचा, आपलं जे मानसिक समाधान असतं ना, ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा आपण देवाला ती फुलं वाहतो आपल्या बागेतली, तो जो आनंद असतो ना, तो वेगळा असतो. आणि तो आनंद आम्ही की नाही घेतो, त्याच्यामुळे असं खूप असं बरं वाटतं मला. आता ही भरपूर फुलं आहेत, जवळजवळ मला वाटतं 60-65 फुलं आहेत ती चाफ्याची, मी मोजली आता मी. त्यातल्या तर अर्धी फुलं मी डब्यामध्ये भरून ठेवणार आणि अर्धी आता देवाच्या पूजेसाठी होऊन जातील. आणि उद्या परवा मग ती वापरायची, मग ती फुलं चाफ्याची आहेत ती. आणि पुन्हा ती आता उद्याला कशी फुलतील ना, ती सुद्धा थोडी थोडी जमा करून ठेवायची.
म्हणजे पुढील काही दिवस आपल्या देवाला भरपूर अशी चाफ्याची फुलं की नाही मिळतील. स्वामींना बघा चाफा आवडतं की नाही, त्याच्यासाठी हे खास सगळं करायचं असं. चला आपल्या आता घरातल्या कामाला सुरुवात केली आहे. किचनमध्ये आता कुकर लावला आहे आणि आता इथे चूल बघा पेटत ठेवले, पाणी गरम करत ठेवलं आहे. आत्ता आपण जाऊया बागेमध्ये. पाणी तापेल हळूहळू. कुणालच्या बाबांनी इथे सुरुवात केलेली आहे. मगाशी ना पाऊस पडत होता, त्याच्यामुळे जरा घरातलं करून घेतलं. ते खत घालतात वेलींना. आता ह्या वेली कशा जशा अशा मोठ्या होतात ना, खत देणं गरजेचं असतं. काल अर्ध्या रोपानं घातलं खत. आता इतक्या वेली वगैरे लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे वेळ जातो, पटकन काय होत नाही ना. आता मी पण चालली जरा मदत करते त्यांना. कुणाला एक शिटी झाली आहे कुकरची, अजून 2 होऊ दे शिट्या. तर खूप स्पीडने आज आमचं बागेतलं काम की नाही सुरू झालेलं आहे आणि पुढील 2 ते 3 दिवसामध्ये सगळं बागेतलं काम आम्हाला पूर्ण करायचं आहे. म्हणजे झाडांना खत वगैरे घालायचं बघा बाकी आहे ना, त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण कसं आता कमी झालेलं आहे. म्हणजे श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये पाऊस कसा येऊन जाऊन असतो आणि जे पण आपण खत वगैरे घालतो ना, त्याला पाऊस गरजेचा असतो आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर ही कामं आम्हाला ना पूर्ण करायची आणि त्याच्यामुळेच आम्ही आता कालपासून बघा सुरुवात केलेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं आणि आज पण तेच. आणि उद्या अर्धं काम राहिलं पूर्ण. म्हणजे साधारण 3 ते 4 दिवसामध्ये सगळं काम आपलं बागेतलं ना पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर फक्त आता हे तण काढायचं, रान आहे ना ते साफ करायचं असंच राहणार आहे. पण जास्त आता काय म्हणजे बागेतलं काम राहणार नाही. म्हणजे लवकरात लवकर पूर्ण करायचं आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यामुळेच मग मी आता कुणालच्या बाबांना मदत करायला की नाही बागेमध्ये आलेली आहे. कारण ते जर का म्हणजे एकटे असतील ना, मग होत नाही पटापट कामं. आणि दोघंजणं बघा आम्ही संघाती करत असलो ना, म्हणजे मी किंवा कुणाल त्यांच्या जोडीला असेल ना, तर पटापट स्पीडने काम होतं आणि मग त्यांना पण असं बरं वाटतं. मग एकटं करण्यापेक्षा जोडीने काम केलं चांगलं असतं. तर आता इथे गवारीची रोपं बघा लावलेली आहेत ना, ती सगळी मी साफ करून घेतली. म्हणजे तिथे भरपूर असं रान वगैरे वाढलं होतं. कुणालच्या बाबांनी ज्या वेली वगैरे बघा समोर तुम्हाला दिसतात ना, त्या साईडला होते ते आणि तिकडे सगळं रान गवत बिवत बघा वाढलेलं असतं, ते सगळं साफ करून घेतलं. भरपूर अशी छोटी छोटी रोपं आहेत आपली, जी यावर्षी आपण साधारण 3 ते 4 झाडं म्हणजे रोपंच म्हणेन मी, 4 नवीन लावलेले आहेत आणि त्यांना खत पाणी ते सुद्धा आम्ही पटापट इथे करून घेतलेलं आहे. आता बागेतलं काम पूर्ण झालं 3 ते 4 दिवसानंतर मग आपली पुढची कामं म्हणजे आपली जी पडवी वगैरे आहे ना, तिथे पण आमचं काम थोडंसं बाकी आहे करायचं. म्हणजे आपलं जे नवीन घर आहे ना, ते पडवीला ते कलर वगैरे पण करायचं आहे आणि सगळं आम्ही म्हणजे सामान वगैरे सगळं आपल्याकडे आहे. पण सध्या आता म्हटलं आधी महत्त्वाचं काय आहे तर बागेतलं काम. कारण बागेतलं काम सगळं आपलं पावसाच्या पाण्यावरती निर्भर आहे ना, आणि त्याच्यामुळेच आधी हे पूर्ण करायचं टप्प्याटप्प्याने आणि मग आपलं जे पडवीचं थोडंफार काम आहे ना ते करायचं. म्हणजे जे काही काम बघा आमचं असतं ना, नियोजन आम्ही केलेलं असतं की अशा अशा पद्धतीने करायचं आणि त्याच पद्धतीने मग आम्ही सगळं की नाही ठरवतो. जा बागेत देऊ जा. बघा पाऊस आला म्हणून जरा काम थांबवलं. भरपूर काम केलं आहे आम्ही. आणि इथे बघा कुणालने बाग्या आणि शेरू यांना जेवायला दिलं आहे. शेरूची स्टाईल बघा जेवायची. अरे पाय घेतले काय खाली, 2 पाय वर आणि 2 पाय खाली असा जेवत होता. तर वाग्या उठताल जेवायला, उठताल झोपलेले 2 जण गाड. चला चला जेवायला, चला चला उठा 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 उठा, चला लवकर लवकर उठा, चला जेवायला. हो जेवायला दिलं जातं ते बघ, तो शेरू जेवला ते बघ. मला तर एवढा हसायला आहे त्यांना, खरं काय माणूस आहे ना हा. मी आपले शोधते कुठे गेला म्हणून. हा तर झाडाच्या आहाडी तर लपलेले आहेत, त्याला खत घालतायत. हां जोरदार पाऊस आता पडून गेला. आमचं काम जरा आम्ही स्टॉप केलं, पण पावसात भिजत पण केलेलं आहे. इथं आपलं आहे ह्याचं झाड ना, अंजीरचं झाड बघा छान आता मोठं झालं आहे. त्याला जरा खत घालतात. खरं मी घाबरली. एवढा हा माणूस कुठे गायब झाला, दिसत नाही अजिबात. पानं बघू दे. हां नाही बघ खराब झाले पाने, बघ काढून टाक. पाऊस जास्त झाला. दुसऱ्या झाडाची लागली त्याला ते. हां ते साईडचं पण बघ, चेक कर जरा. दुसऱ्या झाडाचं लागलं त्याला, ती खायला पण लागली. ह्या फांदीचं ह्याचं नाही ना, काठीचं काय नाही, पानं काढून टाकते. तर केळीच्या बागेच्या इथे आम्ही बघा आता आलेलो आहोत आणि 5-6 दिवसानंतर इथे फेरी मारलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं जरा आम्हाला वेगळं वाटतं आहे. ऊस बघा आपला छान झालेला आहे आणि नवीन केळ आपल्याकडे पोसवले आणि ती पोसून बघा एवढी पण झाली आणि आम्हाला माहितीच नाही.
कुणालनी मध्ये बघितली होती तेव्हा मला बोलला होता, पण एवढी झपाट्याने वाढेल असं नव्हतं माहिती. हां तेच बघा, छान दिसते ना. ह्याची भाजी करतात ना केळफुलाची. म्हणजे एक अंतर ठेवलं ना, गॅप ठेवला का मग थोडेसे बदल आपल्याला लगेच माहिती पडतात. आम्हाला तर जाणवतं आहे ते. त्या चिबूडला पण करायचं ना खत. ही बघा इकडे चिबूडची वेल आहे, तिला पण थोडंसं जरा खत घालायचं आहे, चांगली पसरली. आणि आता इथे आम्ही ना वेलचीचं रोप आहे ना ते बघायला आलो होतो, तुम्हाला पण दाखवते. मागे बघा आपण वेलचीचं रोप लावले ना ते, हो ना. हे बघा, हे मागे लावत्या वेळी तुम्हाला दाखवलं होतं. आणि नवीन हे का नवीन कोंब फुटलंय, नवीन फुटले. त्याला आता परत थोडंसं खत घातलं, कारण लावून मला असं वाटतं महिना झाला ना, महिना होऊन गेला, त्याच्यामुळे पुन्हा खत घातलं थोडंसं. काय झालं, हायब्रिड वगैरे असतात ना. हां त्यांना वेळ, जास्त खताची जास्त गरज असते. मी लावते वेळी पण घातलं होतं, पण आता पण घातलं. खत नाही झालं की ते व्यवस्थित होत नाही. ह्याला पाणी पण भरपूर लागतं ना. हे का नवीन बरोबर आहे ते. 2 कोंब फुटलेत. चला आता होईल ते व्यवस्थित. ह्याच रोपाची मला चिंता होती कालपासून माझ्या डोक्यामध्ये. माझं रोप बघितलं नाही, बघूया झालं ना. ते घे जरा. चला तर फायनली आजचं काम बागेतलं झालेलं आहे. आणि भरपूर वेळ, जवळजवळ 2-2.5 तास झाले आम्ही बागेमध्ये काम करते. माझं घरात सगळं आता राहिलं आहे, नाश्ता वगैरे सगळं बनवायचं बाकी आहे. भाग्या शौर्यांचं झालं आहे. कुणाली थोडीशी कटिंग वगैरे करून ठेवलं आहे, त्याला म्हटलं जरा भाजी वगैरे चिरून ठेव, मी आले पटकन. आता हे पण गरजेचं होतं ना काम, खूप असं वाढलं होतं सगळं रान बी. झालं आहे बघा सगळ्यांना खतपाणी. आता फक्त आपली नारळाची झाडं आहेत ना, त्यातलं एक झालं आहे, 1, 2, 3 आणि तिकडचं एक छोटं 4-5 नारळाचे झाडं आहेत ना, ते फक्त बाकी आहेत. ते आता उद्याला घेणार. पण बरं वाटलं जरा, आज झालं आहे ना झाडांना खत बीत, त्याच्यामुळे छान वाटलं. चला आता जाऊया. आता काय राग घालताय ते बघा, आता राग घेऊन आले. त्याच्यावर माती टाकायला पाहिजे, पडवलची वेली ते रोह्यात ना. हां ते मधलं पण रान निघाल तर बघ जरा, नाही तर राहू दे. चल भरपूर वेळ झाला काम करतात. पाऊस पण मध्ये 2दा येऊन गेला, भिजलो आम्ही. भिजत आम्ही पावसामध्ये आज काम केलं आहे. बरं वाटलं, पण जरा छान वाटलं, छान. चला जाऊया आता घरचा आटपूजा. काळोख पण आहे ना बाहेर. ही पटकन शिमला मिरचीची भाजी बनवली आणि भाकरी. एवढी भूक लागली की पटापट खायला सुरुवात केलं वाढल्यानंतर. झटपट भाकरी आणि भाजीत ना नाश्ता पटकन होणारा, नाहीतर मग बाकीचं करायला गेलं ना खूप लेट जातं. हे बरं पडतं, पोटभरीचा नाश्ता. कुणाल निघाला ऑफिसला. थोडासा जरा उशीर झाला आज, नाश्ता होता. ते बघा कुणालच्या बाबा परत बागेत गेलेले आहेत. नाश्ता करून झाल्यानंतर चैन नाही पडत ना आम्हाला. आता चूल पेटवलेली आहे. मगाशी पेटवली होती चूल, पण ती विझली, कारण आम्ही लक्षात नाही दिलं कामाच्या ह्याच्यामध्ये. आता पाणी तापते आमचं. आता पाणी तापल्यानंतर आंघोळ्या होणार. तर असा बघा आमचा आजचा दिवस नाही, पूर्ण सकाळ आपली गेलेली आहे. तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आता उद्यापासून मला माझ्या ऑर्डरची तयारी पण करायला घ्यायची आहे. भरपूर अशा ऑर्डर आलेल्या आहेत, पण सध्या जरा म्हटलं बागेतलं काम होऊ देत आणि मग म्हटलं करायला घेऊया, त्याच्यामुळे जरा थांबले होते. तर व्हिडिओ आजचा आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.